दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे, अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे, संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूध संस्था तुरंबे, सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे, अध्यक्ष मोहम्मदीय मुस्लिम समाज तुरंबे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। गारगोटी राज्य महामार्गावर शेळेवाडी तालुका राधानगरी येथील बाबळकाट नावाच्या शेतात असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर असलेल्या शिवाजी सखाराम पाटील यांच्या मालकीच्या फर्निचर भांडी दुकानातील चोरी प्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने काल 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे। मुकेश गणपती जाधव राहणार इचलकरंजी, मुळगाव माधवनगर, सांगली, उमेश गणपती गोसावी राहणार इचलकरंजी, अभिषेक विलास घाडगे राहणार इचलकरंजी अशी त्यांची नावे आहेत। 15 दिवसापूर्वी या दुकानाचे मालक शिवाजी सखाराम पाटील हे आपल्या जनावरांना वैरण आणण्यासाठी आपल्या दुकानाजवळील शेतात सकाळी गेले होते। यावेळी त्यांना आपल्या दुकानातील दरवाजा उघडलेला दिसला होता। यावेळी त्यांनी दुकानाकडे धाव घेत दुकानात प्रवेश केला असता दुकानातील तांबा पितळेची भांडी, पाण्याचे बंब, हंडे असा एकूण 73,200 रुपयांचा माल चोरीस गेल्याची फिर्याद त्यांनी राधानगरी पोलिसात दिली होती। राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात खामकर तपास करत आहेत। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।